हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ताओ रहस्य. विश्वात आपल्या जीवनात काही गुह्ये, काही रहस्ये अशी घडत आहेत की त्याचे उत्तर सापडणे महाग कठीण आहे, जवळजवळ अशक्य आहे. कारण या अशा घटना मानवी बुद्धिशक्तीच्याच काय तर विश्वाच्याही बाहेरच्या आहेत. या अशा घटना त्या दिव्य, परम, स्वयंभू, वैश्विक शक्तीकडूनच घडत असतात, नियंत्रित होत असतात. मानव या अशा घटना थांबवू शकत नाही, बदलू शकत नाही. त्या मानवी बुद्धीला अनाकलनीय आहेत, मानवी गणिताने न सुटणारे आहेत. एखाद्या रोग्याला अनेक वर्षे औषध घेऊनही बरे वाटत नसते, परंतु अचानक एखाद्या दिवशी त्याचा योग्याशी संपर्क येतो. तो योगी त्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवतो आणि त्या माणसाचा आजार नष्ट होतो. आता याचबरोबर तोच योगी इतर कोणातरी आजाराच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तरीही त्याचा आजार बरा होत नाही. एखादी व्यक्ती मृत होते. त्याची 2 मुले त्याला त्या शेवटच्या क्षणी भेटू शकत नाहीत. ती तेथे फार उशिरा पोहोचतात. वडिलांना स्मशानात पोहोचवून आल्यावर त्यातील एकाच मुलाला भरपूर ताप येतो, दुसऱ्याला काहीही होत नाही. त्या तापावर कितीही इलाज केले तरीही तो ताप उतरत नाही. रात्री नीरव शांततेत त्या आजारी मुलाला त्याच्या नावाने हाक मारली जाते. झोपेत असूनही तो आपल्या वडिलांचा आवाज बरोबर ओळखतो. त्याला फार आश्चर्य वाटते की हे कसे शक्य आहे. पुन्हा हाक ऐकू येते. त्याला तापामुळे उठवतही नसते. तो घरातील माणसांना हाक मारतो. त्याला कोणीही प्रतिसाद देत नाहीत. सर्वजण प्रगाढ झोपलेले असतात. त्याची किंवा वडिलांची हाक घरातील इतरांना ऐकू येत नाही. त्यांच्यापैकी कोणीही जागे होत नाही. नाईलाजाने तो कणत कणत कसेबसे दार उघडतो. बाहेर पाहतो तर तेथे कोणीही नसते. तो दार लावतो. त्याचा ताप त्याच क्षणी उतरतो. मी आफ्रिकेला असताना सुट्टीवर पुण्याला येत होतो. तेथील पुण्याच्याच एका गृहस्थांनी पत्नीच्या आठवणीने साश्रू नयनांनी मला त्यांच्या पत्नीसाठी एक पत्र दिले आणि मला एक डीडी देत ते म्हणाले की एवढा डीडी अमुक बँकेच्या अमुक शाखेत माझ्या खात्यात तुम्ही जमा कराल का. माझेही त्याच शाखेत खाते होते. मी त्यांना होकार दिला. पुण्याला आल्यावर 4 दिवसांनी त्यांच्या सौभाग्यवती मला भेटायला आल्या. त्यावेळी त्यांचे पत्र आणि डीडी भरल्याची पोचपावती मी त्यांना दिली. सुट्टी संपून आफ्रिकेला गेल्यावर त्या भल्या गृहस्थांनी मला फैलावर घेतले की मी ती पोचपावती त्यांच्या पत्नीला का दिली. कारण त्या खात्याचा त्यांच्या पत्नीला सुगावा लावून द्यायचा नव्हता. लग्नाला तब्बल 25 वर्षे झालेला नवरा स्वपत्नीपासून आर्थिक व्यवहार लपवून का ठेवतो. त्याला मी का ओळखू शकलो नाही. ही अशी प्रत्यक्ष घडलेली भरपूर उदाहरणे आहेत. याला त्या योगेश्वराची लीला यापेक्षा आणखी निराळे उत्तर नाही. रहस्य, तोड आणि जोड. अध्यात्म असे मानते की वैश्विक रहस्य ही सदा रहस्यच असणार आहेत. त्याचा भेद कधीही होऊ शकणार नाही. त्यामुळे आपण नतमस्तक होऊन ते रहस्य रचणारा जो आहे त्या रहस्यकाराला शोधावा आणि त्या रहस्याचा त्याच्या आशीर्वादाने कैवल्यानंद घ्यावा. ही रहस्ये त्याची लीला म्हणूनच स्वीकारावीत. विज्ञान तसे मानत नाही. कारण विज्ञान असे म्हणते की येथे आकलन न झालेले भरपूर आहे हे मान्य आहे, परंतु येथे अनाकलनीय असे काहीही असू शकत नाही आणि तसे येथे काही नाहीही. जी तुम्हाला रहस्य वाटत आहेत ते तात्पुरते अज्ञान आहे. संशोधन करून आम्ही निश्चितच हे सर्व अज्ञान दूर करू. याला काही काळ लागेल, परंतु येथे रहस्य असे काही नाही असे आम्ही सप्रमाण सिद्ध करू. विज्ञान जगातील, विश्वातील, ब्रह्मांडातील रहस्यभेद करून त्याचा शोध घेऊ इच्छिते. विज्ञानाचा कार्य आणि त्यासाठी आवश्यक असणारे कारण यावर पूर्ण भरवसा आहे. त्यामुळे विज्ञान रहस्य मान्य करत नाही.
ते अनेक गोष्टींबद्दल अजून अज्ञान आहे हे मान्य करते. ते हे असे अज्ञान दूर करू इच्छिते. यासाठी विज्ञान प्रत्येक गोष्टीच्या आणि वस्तूच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत, कणापर्यंत, थेंबापर्यंत जाऊ इच्छिते. यामुळे विज्ञान प्रत्येक वस्तूचा अभ्यास करते. ती वस्तू विज्ञान तोडते आणि त्या 2 तुकड्यांचा अभ्यास करते. त्या 2 तुकड्यांचे पुन्हा विज्ञान 4 तुकडे करते आणि त्या 4 तुकड्यांचा अभ्यास करते. पुन्हा 4 तुकड्यांचे 8 आणि त्याचा अभ्यास पुन्हा 8. हे असे अव्याहत सुरू आहे, कारण विज्ञानाला वस्तूच्या उगमाशी पोहोचायचे आहे. विज्ञानाला एक मजेशीर आणि तितकाच विस्मयकारक शोध लागला आहे की वस्तू जितकी सूक्ष्म करावी तितकी त्याची ताकद वाढत जात आहे. यामधूनच महाशक्तिशाली अणू मिळाला आहे. आता तर अणूचेही विभाजन केले गेले आहे. प्रयोग करून विश्लेषण करणे सुरू आहेच. त्यामुळे विज्ञानाला असा विश्वास आहे की ते शेवटच्या तुकड्यापर्यंत पोहोचेल आणि तो सर्वात शक्तिमान असेल की जो या रहस्याला कारण आहे. परंतु वस्तूचे तुकडे करायला एक मर्यादा आहे. त्यामुळे विज्ञानाला हे तुकडे करणे वाटेतच थांबावे लागणार आहे, कारण तुकडे दृश्याचेच होऊ शकतात. विश्वेश्वर सूक्ष्मातिसूक्ष्म आहे, अदृश्य आहे. अशा प्रकारे विज्ञान त्या अदृश्य असलेल्यापर्यंत पोचू शकणार नाही. त्याचे विश्लेषण होऊ शकणार नाही. अध्यात्म रहस्याला मान्यता देते. ते मोडण्यापेक्षा मोडलेले जोडण्यावर भर देते. प्रत्येकातील आत्मतत्व एकवटून त्या परमपदाला पोहोचू इच्छिते. वैश्विक परमशक्ती अनाकलनीयच राहणार असून आपल्याला त्याची फक्त प्रचितीच मिळू शकते असे अध्यात्म सांगते. त्यामुळे सूक्ष्मातिसूक्ष्मात विलीन होऊ शकते. हरि ओम.